मित्रांनो, काही जीवनात काही लोकांचं नशीब असतं, ते आज माझं नशीब होतं. रस्त्याने असं चालत होतो. चालता चालता दोन माणसं चालले होते आणि दोन माणसं हातगाडी, जी मोठी हातगाडी असते ती ओढत चाललेली. त्यात भरपूर लोखंड होतं. एवढं लोखंड तो विचार नको. दोन माणसाची सरत नव्हतं रस्त्याने चालता चालता. एक माणूस कसं धक्का मारत होता आणि दारा काचा आपल्या चाक पासून एक माणूस धक्का मारत होता. ते चाक मारता मारता ते असं डोंगर सारखं वाटलं ना रस्ता, आणि गाडी काय पुढं सरकत नव्हती. मग काय माझ्या मनात आलं, मी त्या माणसाला मदत केली म्हणजे धक्का मारला, आणि तेही माझ्याशी होत नव्हतं. तिथून दोन माणसं आले, त्या दोन माणसांनी धक्का मारला. तेव्हा त्या माणसाचा रस्ता पलीकडे गेला, म्हणजे त्याची गाडी सरकली. तर जीवनात काही गोष्टी असतात ना, प्रत्येक माणूस म्हणतो की मी नाही केलं. जगात तुम्ही काय नाही केलं, देव माणूस पाठवतो ह्या माणसाच्या मदतीसाठी. तर प्रत्येक माणूस म्हणतो की मी जगात काय केलं, तुमचं काय नाही हो. जे चांगलं माणसं असतात ना, देव त्यांच्याकडून चांगलं काम करून घेत, लक्षात घ्या. तसंच काय जीवनात काय माझ्या गोष्टी घडल्या की मी नवीन असताना सौदी अरब मध्ये राहत असताना मला काय येत नव्हतं. रस्त्याला होतो, काय करावं, पगार झाली पर जवळ काय हॉटेल नव्हतं, दुकान नव्हती. मला जोरात भूक लागली हो. काय करायचं काय नाही, असं बाहेर उभा राहिलो. आता काय करायचं हे प्रश्न सुटला ना मित्रांनो. रस्त्यातून दोन माणसं चालले होते असे. त्या माणसाने मला विचारलं की अरे भाऊ, इथे एक दुकान होती आणि इथं चपलाची दुकान होती, आणि या चपलाच्या दुकानामध्ये दोन माणसं काम करत होते. म्हणलं हा, ही दुकान मी बघितली चालू असते, पण आज बंद आहे, कारण इथं ईद असल्यामुळे सगळे दुकानं बंद आहे. तर तुम्हाला यांचं घर माहिती का? तर मी म्हणालो की यांचं घर मला माहित नाहीये, पण या रस्त्याने जात होते हे मला माहितीये. तर मित्रा, तुम्हाला ते गलीतून जाताना तुम्हाला तो रस्ता मला दाखवणार का? म्हणलं हो चला, मी बी तुमच्याकडे येतो. अहो, रस्त्याने चालता 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 एक दोन माणसं भेटले. म्हणले इथे एक माणसाची दुकान आहे, हे तुम्हाला कुठं माहिती आहे? ते म्हणले ते घर आहे. तर बस त्या घर त्यांना घेऊन गेलो. काय करावं मित्रांनो, शानदार पार्टी, खाना पिना, पुरी भाजी चपाती, एवढं शानदार भाकर होतं, जेवण होतं. नाश्ता खायचं मन झाला हो. त्यातलाच एक माणूस म्हटलाय, अहो साहेब, तुम्ही इथं आलेत ना आमच्या पाहुण्याला सोडायला, तर जेवून जा ना हो. मग काय, उपाशी माणसाला काय पाहिजे हो, दोन घासच पाहिजे ना. बस तोच माझा आनंदाचा क्षण असतो. तर मित्रांनो, जे काय असतो ना, तो चोच दिया तो दाना भी देगा. हे नका सांगू की मी तुमच्यासाठी केलं. जगातला कुणीही माणूस कोणासाठी करत नसतो. हे परमेश्वर आहे, देव आहे, हे जगात काम आपल्याशी करून घेतो. तर लक्षात घ्या, चोच दिया तो दाना भी देगा, हे लक्षात घ्या. ओके मित्रांनो, बाय.